उपयोग होत नाही आणि ह्यांचा वैयक्तिक वाद आहे कोर्टामध्ये। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आदरणीय आमचे नेते संजय भैया सोनवणे यांच्या आदेशाने याच्या अगोदर एक 15 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना मी एक निवेदन दिलं होतं की पाचगणीमध्ये जे काही ओंबळे कॉटेज आहे त्या ओंबळे कॉटेजच्या काही पूर्वज वारसांनी आमचे जे सहकारी आहेत अजित भाई कुरवले यांच्याशी साठेखत केलं होतं। मात्र साठेखत झाल्यानंतर आत्ताचे जे काही चालू या मिळकतीचे त्यांच्या कुटुंबाचे जे वारस आहेत त्या संबंधित अजित कुरवले यांच्या ज्या कुटुंबाला त्या मिळकतीमधून बेदखल करण्याचा डाव सुरू आहे। कारण महाबळेश्वर पाचगणी हे पर्यटन स्थळ आहे, पर्यटन स्थळामुळे त्यांच्या मनामध्ये एक स्वार्थी भावना निर्माण झालेल्या असेल आणि त्या कुरवले कुटुंबांना या मिळकतीमधून बेदखल करून त्यांचा करण्याचा डाव आणि याबद्दल आम्ही SP साहेबांना आम्ही कलेक्टर साहेबांना याचं निवेदन दिलेलं आहे। त्याच्यावर त्यांनी चौकशीसाठी खाली पत्रव्यवहार केलेला, मात्र जाणीवपूर्वक या कुरवले कुटुंब आहे त्यांना जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जातोय। त्या त्रासाला प्रशासनाने त्यांना न्याय द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की पाचगणी नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जे काही धोकादायक इमारती किंवा जे ऑडिट स्ट्रक्चर झालं त्या ऑडिट स्ट्रक्चरच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणे आर्थिक हितसंबंध काही मिळकत धारकांशी झाल्याची आमची संशय आहे। त्यामुळे जे काही ओंबळे कॉटेजचा जो काही आता जे लोक राहतात तिथं कुटुंब राहते कुठल्याही पद्धतीची धोकादायक इमारत नाही, मात्र प्रशासनाला काही अधिकारी संबंधित मिळकत धारकांची आर्थिक हितसंबंध जोपासून काही आर्थिक फायदा घेऊन संबंधित इमारत धोकादायक असल्याचा बनाव करून संबंधित कुटुंबाला बेदखल करण्याचा जो घाट घातलेला आहे तो महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष संबंधित सर्व जाती धर्माच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार आहे। या कुटुंबावर जर अन्याय राहिला तर लवकरच आम्ही यांच्यासाठी पाचगणी नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन अशा पद्धतीने छेडणार आहे। त्यामुळे जे काही हे अधिकारी आहेत जे धोकादायक इमारती स्ट्रक्चर ऑडिट करतात त्यांच्यावर त्रयस्थ समिती चौकशी कलेक्टर साहेबांनी नियुक्त करावी आणि त्यांच्यामार्फत जी काही अधिकाऱ्यांनी जी काही ती धोकादायक इमारतींचा अहवाल ज्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे त्यांची पहिली खात्याने चौकशी करावी आणि चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावं ही अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी जर यांना न्याय भेटला नाही तर आम्ही आमच्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करणार आहे।